मुंबईकरांना लवकरच समुद्रातून गोड पाणी मिळण्याची शक्यता आहे। निक्षारीकरण प्रकल्पाला MCZMA प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे। आता केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर हा प्रकल्प वास्तवात येण्याची शक्यता आहे। समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचं गोड पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे। आता या प्रकल्पाला केवळ केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होतात। मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर अनेक प्रकल्प मार्गी लागताना पाहायला मिळतात। त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे मनोरी येथील निक्षारीकरणाचा प्रकल्प। समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्यात येणार आहे। येणाऱ्या काळात मुंबईकरांची तहान भागणार। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी मार्गी लागणार किंवा या प्रकल्पाचं काम कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं। संपूर्ण मुंबई शहर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील पाणी साठ्यावरच मुंबईकरांना अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे पावसाव्यतिरिक्तच्या पर्यायी जलस्रोताची भविष्यात गरज भासणार असल्याचं लक्षात घेऊन मुंबई पालिकेने निक्षारीकरण प्रकल्पाची घोषणा केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात 2021 साली मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातल्या मनोरी इथं हा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती। त्यानंतर राज्यात सत्ता पालट झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला। नंतर डिसेंबर 2023 मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या। गेली 4 वर्ष हा प्रकल्प रखडलेलाच होता। मात्र आता या प्रकल्पातील जवळपास सगळे अडथळे दूर झाले आणि नुकत्याच झालेल्या सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे। हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या परवानगी मिळाल्यानंतर आता हा केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पुढे पाठवलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर याच्या परवानग्या प्राप्त होतील। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 200 MLD पाणी मिळावं अशी अपेक्षा आणि नंतर याचा विस्तार झाल्यानंतर एकूण 400 MLD पाणी मिळेल। हा जो गोरेगाव पासून ते दहिसरचा जो भाग आहे ज्याला आता पाणी समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते, स्वाभाविक आहे हे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल। तुम्हाला असं वाटतं का ऑनगोईंग झालंय म्हणून त्याची चर्चा घडलीये का? कोणतरी येऊन आपण पाठ ठोकून असं नाही होणार। 227 आणि 10 म्हणजे सगळ्या नगरसेवकांना त्याची माहिती आहे का? कारण प्रत्येक नगरसेवक त्या वॉर्डमध्ये काम करत असो। धरणावरनं पाणी आणणं, गारगाईचंच घ्या ना, त्या खर्चापेक्षा समुद्राचं पाणी आपण याचं म्हणतोय डिसॅलिनेशन ते स्वस्त आहे। त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच होत आहे। उलट ते होईल तर पाणी जास्त वापरात येईल। मनोरी गावातील MTDCच्या सुमारे 20 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येईल। दररोज सुमारे 200 ते 400 MLD म्हणजेच 20 ते 40 कोटी लिटर पाणी मिळवण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे। मनोरी इथल्या प्रकल्पाचा बांधकाम खर्च 4077 कोटी असून देखभाल, प्रचलन आणि विजेचा खर्च धरून सुमारे 9737 कोटींवर हा खर्च जाईल। या प्लांटमध्ये RO तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर केलं जाणार आहे। हा प्रकल्प पूर्ण होण्यास 4 वर्षाचा कालावधी लागेल। 1300 MLD पाणी ते कंटॅमिनेशन मध्ये मतलब लिकेज मध्ये जात आहे। त्यामुळे आपल्याला डिसॅलिनेशनचे जे वॉटर जे काम आहे त्याच्या किंमत त्याच्या सगळं हे आहे ते बघा आपण। आणि या विषयावर आम्हाला जे दिवस ते स्टार्ट करणार त्या दिवस आपल्याला काय बोलायचं आम्ही बोलणार। पण प्रोजेक्टमध्ये लोकांचं ध्यान भटकावण्याचं काम करत आहे याचा असं आमचं म्हणणं आहे। कारण डिसॅलिनेशनचा प्रोजेक्ट कुठे ना कुठे थोडा आपल्याला महागडा पडतो आणि त्या तुलनेत आपल्याला जो आपण धरण बांधतो तो कुठे ना कुठेतरी पाणी आपल्याला स्वस्त मिळतं। तर या दोघांची तुलना करून कुठलं सविस्तर करू शकतो, कारण हा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करतोय आणि याच्या पुढे कसं करू शकतो त्यावरती आमचा भर राहील। प्रकल्पाचं बांधकाम CRZच्या नियमांनुसारच असावं। भरती ओहोटीच्या पाण्यात नैसर्गिक प्रवाहात कोणताही अडथळा येऊ नये, स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व्यवसायाला कुठलाही त्रास किंवा अडथळा होऊ नये या अटींवर MCZMA प्राधिकरणाने या प्रकल्पाची शिफारस केंद्र सरकारकडे केली। केंद्र सरकार याला कधी परवानगी देणार यावर या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार हे ठरेल। शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।
आहे